आता शरीरामधलं तिसरं चक्र ज्याचं स्थान आहे बरोबर आपल्या नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र, ज्याची आधिदेवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, ज्यांचा आजचा दिवस आहे पवित्र एकादशीचा दिवस. तर ब्रह्ममुहूर्त रेखी ध्यान आपल्याला झालेलं आहे, त्याच्यामधनं भरभरून आशीर्वाद श्री विष्णू आणि महालक्ष्मींचे आपल्याला मिळत आहेत. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पाशांकुश एकादशी ज्याला म्हणतात. तर ह्या एकादशीला श्री विष्णू आणि त्यांच्याबरोबर श्री महालक्ष्मींचं पण ध्यान करायचं आहे. या दोन्ही देवतांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण ह्या रेखीद्वारे त्यांना बोलवत असतो किंवा या चक्रावर आपण रेखीची साधना करतो. तर मणिपूर चक्र याच्यावर आपण कल्पनेमधून पिवळ्या रंगाचं 10 पाकळ्यांचं फूल बघण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या 10 पाकळ्यांचा संबंध आहे बघा इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांशी, म्हणजे अन्नमय कोशामधला सूक्ष्म अवयव, सूक्ष्म ग्रंथी, त्यांच्याशी याचा संबंध आहे. तर आणि याचा ग्रह आपण म्हणू शकतो कारक ग्रह सूर्य आहे. सूर्यनारायणांचे आपण आभार मानून ह्या चक्रावर रेखीची साधना करतो आणि त्याचे जे बीजमंत्र आहेत ते आहे, मूळ बीजमंत्र आहे तो रम आहे, म्हणजे रम जोरात म्हणायचे. जेव्हा रमचं उच्चारण तुम्ही करता तर इथे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तो त्रास निघून जाण्यासाठी मदत होते. आणि बाकीची जी उपबीजमंत्र आहे ती आहे डम आहे, धम आहे, नम आहे, म्हणजे ब बाणा न बाणाचा नम, त्याचं नम म्हणायचंय. मग तम म्हणायचे, म्हणजे त तलवारीचा तम. मग थम म्हणायचे, थ थडग्याचा थम. मग दम म्हणायचे, धम म्हणायचे, नम म्हणायचे, पम म्हणायचं आणि फम म्हणायचे. इथे जर तुम्हाला काही त्रास होत असेल, ॲसिडिटीचा त्रास किंवा इथल्या सूक्ष्म अवयवांचा त्रास जर होत असेल तर हे जेव्हा बीजमंत्र उपबीजमंत्राचा आपण उच्चारण करतो त्याचा त्रास कमी व्हायला लागतातच. आणि जसं मी म्हटलं की पिवळ्या रंगाचं आपण 10 पाकळ्यांचं फूल इथे बघण्याचा प्रयत्न करतो. पिवळ्या रंगाचे पदार्थ त्याचा समावेश जास्तीत जास्त आपल्या आहारात करायचा आहे. मग पिवळ्या रंगाच्या डाळी, ज्याच्यामध्ये श्रेष्ठ डाळ आहे ती मुगाची डाळ, ज्याच्यामुळे आपला अन्नमय कोश एकदम सक्षम व्हायला मदत होते. तर आवर्जून आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त मुगाची डाळ घ्यायची आहे. मग पिवळ्या रंगाची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा भाज्या घेऊ शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता बघा विविध, एक केळीच आहे. सगळ्यात अगोदर पिवळ्या रंगाचं फळ म्हटलं तर केळी अगदी आवर्जून येते. केळीद्वारे तुमचा जो हे चक्र आहे ते व्यवस्थित काम करायला लागतं. केळी हे मी म्हणते की संपूर्ण पौष्टिकता असलेलं फळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर शरीरामध्ये विविध त्रास असतील तर ते निघून जाण्यासाठी तर मदत होतेच, पण त्याशिवाय जी आवश्यक खनिज द्रव्य तुमच्या शरीराला पाहिजे ते केळामधनं मिळतं. म्हणजे आवर्जून आपल्या आहारामध्ये सकाळी उठल्यावर तुमचं नाश्त्याच्या वेळेस आवर्जून एक केळ घ्यायचं, किंवा आपण म्हणू शकतो मोसंबी. मग विविध पिवळ्या रंगाची फळं तुमच्या आहारामध्ये घ्या किंवा कडधान्य घेऊ शकता तुम्ही. त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अन्नमय कोश खूप छान काम करत आहे. तर जेव्हा या बीजमंत्रांचं तुम्ही उच्चारण करता मणिपूर चक्राचं, तर त्यावेळेस हे चक्र सक्षम व्हायला मदत होतेच. आणि ह्या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची कृपा तुमच्यावर होते. कांचन, काही प्रॉब्लेम आहे का? मला असं वाटलं की बहुधा तुला काही घाई आहे का काय, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर नो प्रॉब्लेम. म्हणजे तुला तू काहीतरी बोलत होतीस आणि मला असं वाटलं की तुझा स्पीकर ऑफ आहे म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलते 2 मिनिटं. नाही, माझं नेट संपत आलेलं ते बरं ठीक आहे. जरी तुझं नेट संपलं तरी मी नंतर व्हिडिओ अपलोड करते, तो नक्की बघशील. तर त्या व्हिडिओतनं माहिती मिळायला आपल्याला मदत होते. तुमच्यासाठीच ऑनलाईन आपण जॉईन झालेलं आहे. मला माहिती की विविध स्थानावरनं
कोणी येऊ शकत नाही, प्रत्यक्ष भेटू शकत नाही. तर म्हणून आपण नेहमी आपण हे सेशन ठेवतो आणि त्याचे मी व्हिडिओ करून ठेवते की ज्याद्वारे जे ॲबसेंट असेल तर त्यांना पण यातनं आशीर्वाद मिळू दे, माहिती मिळू दे. तर अतिशय महत्त्वाचं असलेलं मणिपूर चक्र, ज्याचा सूर्यग्रहाशी संबंध आहे आणि सूर्यग्रहाचे आभार मानून आपण ह्या चक्राची साधना करतो. आज एकादशीचा दिवस आहे. चंद्रग्रह आणि सूर्यग्रह म्हणजे चंद्राचे आभार मानून आपण आजची साधना करतो. एकादशीची ब्रह्ममुहूर्ताची आपण केलेली आहे. आणि सूर्यग्रह म्हणजे शरीरातलं जर अग्नी तत्व व्यवस्थित असेल तर आपल्याला कुठले आजार पण येतच नाही. म्हणून आपण सूर्यग्रहाचे आभार मानून ह्या चक्रावर रेखेची साधना करतो या विविध बीज मंत्रांद्वारे. तर अग्नितत्व शरीरातलं अतिशय महत्त्वाचं तत्व. जेव्हा अग्नितत्वाची आपण काळजी घेतो, विचारपूर्वक आहार ग्रहण करतो, जसं आज एकादशी व्रत आहे, एकादशी व्रत आपल्याला शिकवते की खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करा. होईल तेवढं कमीत कमी अन्न घ्या की ज्याद्वारे तुमचं पूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. तर खूप मी आभार मानते ह्या चक्राचे, मणिपूर चक्राचे. आणि श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना मी मनोभावे नमस्कार करते. त्यांचे आशीर्वाद सदैव सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. जेव्हा मणिपूर चक्राची तुम्ही काळजी घेता, विचारपूर्वक अन्न ग्रहण करता, एकादशी हे पवित्र व्रत करता, त्यावेळेस या चक्राच्या देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा होतेच. हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते, कारण तो अनुभूती मी घेते आहे. तर असं हे चक्र आहे. अग्नितत्व तुमचं खूप छान काम करायला लागतं. सूर्यनाडी जी उजव्या बाजूची नाकपुडी आहे, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते, तर ती नाडी पण तुमची खूप छान काम करायला लागते. तर आता पुढचं चक्र आहे ते आहे तुमचं अनाहत चक्र, ज्याला हार्ट चक्र आपण म्हणतो. त्याचं स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी. इथे आपण 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल बघण्याचा प्रयत्न करतो, जे वायू तत्वाशी संबंधित आहे. कल्पनेमधून आपण इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांना बघण्याचा प्रयत्न करतो आणि कल्पना करतो हे शिवशक्तीचं पण स्थान आहे. म्हणजे शिवलिंगाला पण आपण या स्थानावर बघतो आणि आपण कल्पना करतो की शिवशक्ती म्हणजे रेकीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ध्यानाद्वारे. आणि त्याद्वारे शिवशक्तीचंच उग्र असं स्वरूप हनुमानजी यांचं ध्यान आपण करतो. जसं आज आहे शुक्रवार, हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार की या कलियुगामध्ये सगळ्यात जे श्रेष्ठ आहे ते रामनाम. त्या रामनामाद्वारे ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी हनुमानजी येतातच आणि आपल्याला आशीर्वाद देतातच. आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, तर त्या वायूंना बळकटी देण्याचे काम साक्षात संकटमोचन हनुमानजी करतात. तर वायूचा खूप खेळ आहे. वायू जर बिघडला तर हार्ट अटॅक पण येतो आणि वायूच बिघडला तर शरीरामध्ये विविध अवरोध तयार होतात. अवरोध म्हणजे ब्लॉकेजेस तयार होतात आपल्या शरीरामध्ये, ज्याचं रूपांतर परत वातामध्ये होतं, संधिवातामध्ये होतं आणि मग अगदी गुडघे बदलण्यापर्यंत वेळ जाते. तर पूर्वीचे लोक कोणीही गुडघे बदलायचे नाही. आत्ताच अलीकडच्या काळात खूप आलेलं आहे की गुडघे बदला, गुडघे बदला. लोक अति करायला लागलेले आहेत. ट्रेडमिल वगैरे काही नव्हतं, लोक छान रस्त्याने निघायचे फिरत. ट्रेडमिल मला असं वाटतं आल्यानंतरच नी रिप्लेसमेंट पण यायला लागल्या. पूर्वीचे लोक किती फिरायचे मला असं वाटतं. म्हणजे अजूनही आपल्याकडे वारी निघते, त्या लोकांना नाही होत कधी गुडघेदुखी वगैरे. 2-250 अंतर ते विठ्ठल 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 म्हणत जातात. ठ ठ ठ सातत्याने म्हटलं की बरोबर कंपनं तयार होतात. तुमच्या हार्ट चक्राला रेकी मिळते, छान ऊर्जा मिळते आणि एवढा मोठा प्रवास करतात ते. म्हणजे किती शुद्ध भाव त्यांचा. आणि बघा आजचा पवित्र एकादशीचा दिवस, पांडुरंगांशी एकरूप होण्याचा दिवस. सातत्याने विठ्ठल 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 म्हणतात ते. त्या वारीचा अनुभव खूप सुंदर आहे. मी बऱ्याचदा वारीला गेलेली आहे. यावर्षी नाही माझा योग आला, पण मला असं वाटतंय की ती अनुभूती असते. एकदा तरी वारी आयुष्यात करा, नर्मदा परिक्रमा एकदा तरी करा आणि खूप छान अनुभव यायला लागतात. म्हणजे ते वारकरी मंडळी जी सातत्याने विठ्ठल 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 म्हणत जातात, त्यांना कोणालाही नी रिप्लेसमेंट करावं लागतच नाही.
हजारो, मला वाटतं कितीतरी वर्षापासून ते करत असतात. हजारो वर्षाची आपली परंपरा आहे वारीची. आणि जेव्हा त्या वारीमध्ये तुम्ही जातात, त्या विठ्ठल तत्वाशी तुम्ही एकरूप होतात. आणि खूप माझे सुंदर अनुभव आहेत. माझ्यासोबत रेकी साधकांनी पण वाऱ्या केलेल्या आहेत. आम्ही आळंदी ते पुण्यापर्यंत अशा वारी केलेल्या आहेत. तर नक्की पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा आपण नक्की वारीला जाऊ. रेकीचे सगळे साधक ज्यांना जमेल त्यांनी नक्की जॉईन करा. आणि पांडुरंगांचे आशीर्वाद, विठोबा रखुमाईंचे आशीर्वाद मिळतातच. आणि ती वेगळी अनुभूती असते. आपल्याला त्यावेळेस वाटतं की आता आपले पाय तुटतात की काय, पण ते परीक्षा घेत असतात आपली. असाच अनुभव नर्मदा परिक्रमामधला पण आहे. शेवटचे आपले जे टप्पा असतो, शेवटचे 4-5 किलोमीटर, त्यावेळेस असं वाटतं की आता बापरे, आता कसेच आपले पाय पुढे जातील आणि काय. तर खूप छान हे अनुभव आहेत. आणि त्या कष्ट केल्याशिवाय कशाची प्राप्ती नाही आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा विठ्ठल विठ्ठल आणि त्या वारकऱ्यांबद्दल जेव्हा आपण समरस होऊन ती वारी करतो. IT मधले खूप लोक आजकाल असतात पुण्यामध्ये. तर ती IT मधले लोक तो गजर करत निघतात आणि ते म्हणतात आता दरवर्षी चुकवूच नाही वारी. इतके छान त्यांचे अनुभव असतात. तर नक्की जेव्हा पुढची वारी येईल तर आपण सगळ्यांनी तो अनुभव घेऊ जूनमध्ये. आणि त्या विठुनामाशी एकरूप होऊ, त्या विठ्ठल तत्वाशी सगळेजण आपण एकरूप होऊ. आणि त्याद्वारे मणिपूर चक्राचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. तर असं हे मणिपूर चक्र आहे. पिवळ्या रंगांचा पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करायचा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पिवळ्या रंगाचे भाज्या, मग पिवळ्या रंगाची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कडधान्य तुमच्या आहारात घेऊ शकता. त्याद्वारे तुमचं अग्नितत्व सक्षम राहण्यासाठी मदत होते. पुढचं आपण बघूया. याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन असेल तर विचारा, म्हणजे ह्या चक्राला मला क्लॅरिफाय करता येईल. ह्या चक्राचे बीजमंत्र मी सांगितले तुम्हाला. त्याचं तुम्ही ती साधना केली तर इथलं काही ब्लॉकेजेस असतील मणिपूर चक्रामध्ये तर ते निघून जाण्यासाठी मदत होतेच. पुढचं चक्र आहे आपलं अनाहत चक्र, जे शिवतत्वाशी संबंधित आहे. मी शिवतत्वाचंच ॲक्च्युली अनाहत चक्राचंच सांगत होते की 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल आपण इथे बघण्याचा प्रयत्न करतो. मणिपूर चक्राचं मध्ये मी सांगायला लागले होते तुम्हाला. पण अनाहत चक्र पण खूप महत्त्वाचं आहे, जी शिवतत्वाशी संबंधित आहे. आणि शिवतत्वाची देवता हनुमानजी. जेव्हा आपण श्रीराम म्हणत असतो, ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. जी अनुभूती मला मिळत आहे ती तुम्हालाही नक्कीच मिळेल जेव्हा सातत्याने तुम्ही रामनाम म्हणतात. तर कुठेतरी स्वप्नात येऊन किंवा आपल्याला ज्यावेळेस संकट असतात तर त्यावेळेस मारुती येऊन कुठल्या तरी रूपात, म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की मरकटाच्या स्वरूपात किंवा माकड, तिथे येऊन आपल्याला त्यांची अनुभूती देतात. तर असं हे खूप ह्या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे ते नामस्मरण. आणि मला असं वाटतं सगळ्यात सोपा मंत्र आहे तो रामनाम. त्याद्वारे त्या तत्वाशी तुम्ही एकरूप व्हायला लागतात. आणि शरीरामधलं वायू तत्व तुमचं खूपच छान काम करायला लागतं जेव्हा तुम्ही ह्या चक्राची साधना करता. आणि ह्या चक्राचे जे पूरक आहार आहे तो आहे हिरव्या रंगाच्या पालेभाज्या. म्हणजे सात्विक आहार तुम्ही घेतला तर तुम्ही शरीरामधले जे विविध प्रकारचे वायू आहेत त्याच्यामध्ये समतोल यायला लागतात. मग विविध प्रकारचे वायू म्हणजे कुठले कुठले? जो आपण श्वास घेतो तो आहे प्राणवायू. मग विविध अजून प्रकार वायू म्हणजे उदान वायू, व्यान वायू, समान वायू, अपान वायू. याच्यामध्ये संतुलन यायला लागतं. आणि त्याचे परत उपवायू आहेत. मग जेव्हा सातत्याने आपण इथल्या उपबीजमंत्राचे आणि मूळ बीजमंत्राचं जेव्हा उच्चारण करतो तेव्हा अनाहत चक्रामध्ये जागृती यायला लागते. आता जसं मी सांगितलं तुम्हाला 12 पाकळ्यांचं आपण हिरव्या रंगाचं फूल इथे बघण्याचा प्रयत्न करतो आणि आपण रेकीचं ध्यान करतो. तर त्यावेळेस ते जे बीजमंत्र आहे ते जादू करतात. आणि जसं आपण म्हणू शकतो की एक प्रकारचा वायू आहे त्याद्वारे तुमच्या छातीमध्ये चमका पण निघायला लागतात. तर त्या वायूचं संतुलन येतं जेव्हा आपण याची साधना करतो. आणि बघा त्याचे बीजमंत्र आहेत ते आहेत, बघा आपलं जे
अनाहत चक्र आहे. त्याचे बीजमंत्र आहेत ते आहे क ची 12 खडी म्हणजे कम खम गम घम, मग आहे चम छम जम झम टम ठम, जे आता आपण ह्या नवरात्रीत घेतलं आहे. तर जेव्हा तुम्ही सातत्याने उच्चारण करता तर त्यावेळेस बरोबर त्या उपबीजमंत्रांचे आणि बीजमंत्रांचे तुम्हाला तिथे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि तिथलं प्रत्येक अवयव सक्षम होण्यासाठी मदत होते. तर खूप महत्त्वाचं आहे हे पण चक्र, अनाहत चक्र, ज्याच्यामध्ये आपल्याला जागृती जाणवायला लागते आणि आपला प्रवास खूप छान व्हायला लागतो रेकी मास्टरचा ग्रँड मास्टरकडे. तर खूप महत्त्वाची ही चक्र आहेत आणि वायू तत्व जेव्हा सगळी तत्व जेव्हा सक्षम व्हायला लागतात तर तेव्हा आपली खऱ्या अर्थाने अध्यात्माची प्रगती होते आणि आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश करतो. तर आपल्याला शरीरामध्ये कुठे ब्लॉकेजेस जाणवत असतील, अनाहत चक्रामध्ये ब्लॉकेजेस जाणवत असेल तर तेव्हा यावेळेस या बीजमंत्रांचं उच्चारण तुम्ही करायचं आहे. तर त्याचं पुढचं चक्र आहे ते आहे बघा, बरोबर आपल्या इथे मध्यस्थानी आपण म्हणू शकतो गळ्याच्या मध्यस्थानी विशुद्ध चक्र, आकाश तत्वाशी जे संबंधित आहे. आकाश जे उंच आहे, जे खूप खोलवर आहे. जेव्हा आपण विमानाचा प्रवास करतो आपल्याला असं वाटतं की अरे हे ढग झालं की पुढे काही नाही आहे. जेव्हा आपण उंच उंच गेलेलो असतो आणि आजूबाजूला आपल्याला सगळे ढगच दिसतात, आकाशात असतो विमानाच्या प्रवासामध्ये, तर त्याच्यावर पण अजून काहीतरी गोष्टी आहे. आकाश तत्व अनलिमिटेड. आकाश तत्वाप्रमाणे जेव्हा आपले विचार होतात, सातत्याने देण्याची भावना जेव्हा आपली दृढ होते, तेव्हा समजायचे की माझ्या आतमध्ये असलेलं आकाश तत्व खूप दृढ होतंय. स्वार्थ न ठेवता किंवा पूर्ण आपल्या रेकी गुरूंवर विश्वास ठेवून जेव्हा आपण रेकीची साधना करत असतो तर ते आकाश तत्व भरभरून आपल्याला त्याचे आशीर्वाद आपल्याला द्यायला लागते. इथे आपण कल्पनेमधून 16 पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल बघण्याचा प्रयत्न करतो आणि नामस्मरण ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी, अखंडितपणे आपण नामस्मरण करतो आणि त्याद्वारे आकाश तत्वरूपी वैश्विक शक्तीचे, ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळायला लागतातच. तर ह्या चक्राची आधिदेवता आपण म्हणू शकतो बुद्धीची देवता मा सरस्वती, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि आपला जो विज्ञानमय कोश आहे तो उलगडायला लागतो. विविध शास्त्रांचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं आणि तुम्ही फक्त भरभरून द्या आणि तुम्हाला भरभरून मिळेल याची प्रचिती आपल्याला यायला लागते. विशुद्ध चक्र बघा, या नावातच आहे विशुद्ध म्हणजे तुमच्या विचारांमध्ये शुद्धता. किंतु परंतु जेव्हा आपल्या मनात नसतं तेव्हा तुम्ही ती वैश्विक शक्ती तुमच्यावर शक्तीचं कार्य करायला लागते. विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायलाच लागतं. पूर्ण विचारांमध्ये शुद्धता यायला लागते. बघा, आपण जे अन्न ग्रहण करतो ते शुद्ध होऊन पुढे ढकललं जातं, म्हणून याला विशुद्ध चक्र म्हणतात. जर आपण ते अन्न डायरेक्ट गिळायला गेलो तर आपल्याला त्रास होऊ शकतो. तशीच ही वैश्विक ब्रह्मांडीय शक्ती आहे जी सांगते की तुम्ही हळूहळू ग्रहण करा. जे तुम्हाला नॉलेज मिळतंय ते हळूहळू ग्रहण करा. तुम्हाला एकदम सगळं पाहिजे असेल तर एकदम सगळं मिळणार नाही. म्हणून आपल्या गुरूंवर सातत्याने विश्वास ठेवा आणि साधना करा. जेव्हा किंतु परंतु येतो, विश्वास नसतो आपल्या गुरूंवर, त्या ठिकाणी तयार होतं विशुद्ध चक्रामध्ये ब्लॉकेजेस. तर म्हणून खूप विश्वास ठेवा वासंतीताईंवर. त्यांनी आपल्याला जे नॉलेज त्यांच्यापासून आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यावर, आपल्या गुरूंवर खूप विश्वास ठेवा. तुमच्या मनामध्ये जेव्हा शंका किंतु परंतु येतो तेव्हा तुम्ही डायरेक्ट तुमच्या गुरूंशी बोला, इकडे इकडे कुठेही चर्चा करण्यापेक्षा. तर खूप महत्त्वाचं आहे तुमच्या विशुद्ध चक्राला पण जागृती देण्याचं. तर असं हे विशुद्ध चक्र आहे. आणि जेव्हा आपण 16 पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल ह्या ठिकाणी बघतो आणि या चक्राची साधना करतो त्यावेळेस आपल्या मनाची तर शुद्धता होते, आकाश तत्वरूपी आपल्या विचारांची शुद्धता होते
आणि भरभरून या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्या गुरूंची आपल्यावर कृपा व्हायला लागते. आणि कर्माची देवता आपण म्हणू शकतो. तुझी लेक आहे का? शाळेतनं आली आहे का? काय? अच्छा, काय नाव आहे तिचं? तिचं नाव मॅम स्नितिका आहे. अच्छा. मोठ्या मुलीचं याज्ञिका आणि तिचं स्नितिका. खूपच छान. काय सुंदर नाव आहेत, युनिक नेम आहेत अनुराधा. हो हो, खरंच खूप छान नाव आहेत मॅम. खूप आशीर्वाद तुझ्या लेकींना, तुझ्याद्वारे सदैव मिळत राहू दे त्यांना आशीर्वाद. आणि पुढे आपण वळूया. आपलं चक्र आहे विशुद्ध चक्र. 16 पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल आपण इथे बघतो, जे आहे आकाश तत्वाशी संबंधित. सातत्याने आपल्या स्वतःला ट्युनिंग करा या रेकी शक्ती सोबत, आणि बघा आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. आणि विशुद्ध चक्राचा मूळ बीजमंत्र आहे तो हम आहे. हम म्हणजे आपले सगळेजण आपण मिळून. हिंदी शब्द आहे हम. जेव्हा आपण सगळ्यांना घेऊन जात असतो त्यावेळेस आपली प्रगती काहीतरी वेगळी होते. तर असं हम मेन बीजाक्षर आहे. आणि बाकीचे जी उपबीज मंत्र आहेत ती आहे अम आम इम इम उम ओम रूम रूम एम ऐम ओ अम आहा. बघा आपल्या 12 खडीमध्ये सुरुवातीला हे आहे अम आम इम इम ओम ओम एम ऐम ओम अम आहा आहा अम आहा. किंवा याच्यामध्ये एकच ॲडिशनल आहे रोम रोम. ऋषीचा रोम रोम आहे. तर जेव्हा आपण आपलं विचार असतात ते स्पष्टपणे मांडू शकत नाही, किंवा आपल्या विचारांची गल्लत असते, किंवा विशुद्ध चक्रामध्ये आपल्या ब्लॉकेजेस असतात, तर त्यावेळेस समजायचं की आपल्याला खूप गरजेचं आहे आकाश तत्व सक्षम करण्याची. तर त्यावेळेस या उपबीज मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. आणि आकाशी रंगाची फळांचा समावेश तुम्ही करू शकता, किंवा जे आपल्याकडे अवेलेबल नाही आहे ब्लूबेरीज आपण म्हणू शकतो. तर यावेळेस तुम्ही म्हणू शकता की सात्विक आहार तुम्ही ग्रहण करायचं आहे, भाकरी भाजी. मग भाजी म्हणजे पालेभाज्या. तर त्यावेळेस या चक्रामध्ये जागृती यायला लागते. साक्षात बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतातच. असं हे खूप सुंदर चक्र आहे ज्याचा संबंध आहे कर्माशी. कर्म करत राहा. 2 हात अगदी दिलेले आहेत आपल्याला. आणि बाकीची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. चांगलं ग्रहण करा, चांगलं द्या आणि चांगलं बोला. मनामध्ये किंतु परंतु न ठेवता स्पष्टपणे बोला, इकडे इकडे चर्चा करत राहण्यापेक्षा. तर जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवून तुम्ही एखादी गोष्ट करता तुम्हाला आशीर्वाद मिळतातच. तर खूप आपल्या गुरूंशी एकरूप होण्याचं हे चक्र आहे. तर आपला पूर्ण विश्वास आकाश तत्वरूपी आपल्या गुरूंवर, आणि त्याद्वारे भरभरून आपल्याला आयुष्यात हे आशीर्वाद मिळायला लागतातच. त्याप्रमाणे आहार घ्यायचा आहे. आणि खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त जी कर्माची देवता आहे, आपण जेव्हा चांगली कर्म करतो त्याची फळं आपल्याला ह्या जन्मातच मिळतात. असं हे आहे चक्र, विशुद्ध चक्र. त्यानंतरचं चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र, ज्याचं स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये. 2 भुवयांच्या मध्ये 2 पाकळ्यांचं गर्द निळ्या रंगामधलं फूल आपण इथे बघतो. या 2 पाकळ्या आहेत त्या तुमच्या स्वतःशी संबंधित. एक आपण हे स्थूल रूपी शरीर आणि आपल्यामध्ये असलेला पवित्र आत्मा. खूप महत्वाचं आहे हे चक्र. तर तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून एखादी गोष्ट करता तेव्हा आपल्या स्वतःचा आपल्याला शोध लागायला लागतो. तर खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे, जे पवित्र आत्म्याचा संबंधित असलेलं हे चक्र आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. जेव्हा सातत्याने आपण ओम या मूळ बीज मंत्राचं उच्चारण करतो आणि हम आणि क्षमचं उच्चारण करतो, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होतो. आणि आपल्या गुरूंचं स्थान असलेलं हे चक्र, आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर व्हायलाच लागते. आपल्या गुरु म्हणजे वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते.
की त्यांच्याद्वारे मी तुमच्याशी कनेक्ट झालेली आहे. जणू काही वासंतीताईंचे भरभरून आशीर्वाद येत आहेत आणि मी फक्त एक माध्यम आहे. पण वासंतीताई एक पवित्र आत्मा, ज्यांना असाध्य रोग झाला होता, त्याद्वारे त्या रेकीच्या मार्गात आल्या आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ठरवलं की नाही, मी आता भरभरून हे आशीर्वाद दुसऱ्यांपर्यंत पोहोचवते. वयाच्या 40व्याच्या मध्येच त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. अमेरिकेमध्ये त्या होत्या. अमेरिकेसारख्या म्हणजे जी आपण म्हणतो जी अद्यावत कंट्री आहे तिथे असून त्यांचं किमो सुरू झाल्यानंतर त्यांना काळाची गरज वाटली की नाही, ही शक्ती मला कळालेली आहे, तर मी माझ्या मायदेशी जाऊन माझ्या लोकांना शिकवते. आणि त्यावेळेस त्या भारतामध्ये आल्या 1996 साली आणि मग त्यांनी रेकी शिकवायला सुरुवात केली. त्यांचा लाईफ टाईम होता तो वाढला, त्यांचा लाईफ स्पॅम आपण म्हणू शकतो. जे 5 वर्ष त्यांना अमेरिकेत सांगितलं होतं ते रेकीमुळे त्यांचं 10 वर्षाचं लाईफ त्यांचं वाढलं. आणि त्यावेळेस त्यांनी ध्यास घेतला या वैश्विक शक्तीचा आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आता मिळत आहेत. एवढी वर्ष झाली मला रेकी मास्टर होऊन, 26 वर्ष, तरी मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते की त्यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहेत. वासंतीताई, तुम्ही जिथे असाल सूक्ष्म स्वरूपामध्ये, तुमचं स्वप्न मी आणि माझ्या ग्रुपमधला प्रत्येक रेकी मास्टर आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि भरभरून सगळ्यांना ते आशीर्वाद मिळत आहेत. तुमच्या आशीर्वादामुळे हा ग्रुप सुरू आहे. तुमचे मी प्रत्येक क्षणाला खूप आभार मानते. बघा, वासंतीताई ज्यांनी 30 रेकी मास्टर केले आणि त्यानंतर त्यांनी वाहून दिलं, त्यांना असं वाटलं जे त्यांचं लाईफ आहे उर्वरित ते त्यांनी धर्मशाळेमध्ये घालवलं. धर्मशाळेमध्ये त्या होत्या, तिथे ध्यानधारणा त्या करायच्या. तिथे असं सांगण्यात येतं की एकदा त्या अशा चालत तिथे जंगलात निघून गेल्या. त्या जंगलात गेल्यानंतर त्यांना असे काही बौद्ध भिक्खू भेटले की त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी सहजच त्यांना विचारलं की तुमचं वय काय आहे. कारण ते इतके त्यांचं चैतन्य होतं त्या बौद्ध भिक्खूंवर. त्यांनी त्यांचं वय जे सांगितलं ते जवळपास 125 वगैरे असं वय होतं. तर वासंतीताईंना ते भेटले, त्यांनी आशीर्वाद दिले वासंतीताईंना. आणि वासंतीताईंना परत असं वाटलं की मला हे आशीर्वाद त्यांचे मिळाले, तर परत त्या पुण्यामध्ये आल्या. म्हणजे त्या बौद्ध भिक्खूंना भेटल्यानंतर आणि धर्मशाळेला ज्या मेडिटेशन सेंटरला त्या जॉईन झालेल्या होत्या, तर त्यांच्या एका त्यातल्या भिक्खूंबरोबर त्या आल्या, बौद्ध भिक्खूंसोबत. त्यांना त्या घेऊन पुण्यामध्ये आल्या. जेवढे अवेलेबल होते रेकी मास्टर त्यातली मी एक होते. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बसवून त्या बौद्ध भिक्खूं थ्रू आमची परत रेकीची दीक्षा दिली. तर खूप छान अनुभूती आम्हाला तेव्हा आली. आणि वासंतीताईंचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहणार आहेत हा विश्वास माझा पूर्ण आहे. आणि वासंतीताईंनी जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या शिकवली रेकी, स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, तर वासंतीताई, मी तुमची सदैव खूप खूप आभारी आहे. तुमच्याद्वारे हे आशीर्वाद मी पुढे पास ऑन करते आहे. आज 26 वर्ष झाली आहेत तरी ते आशीर्वाद मला जाणवत आहेत. तर हे आशीर्वाद तुम्हाला सदैव कायम मिळत राहू दे. सगळ्या पीस रेकी फॅमिलीमधल्या, यूट्यूबमधल्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांना हे मिळत राहू दे अशी मी मनापासून इच्छा करते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवशक्तीच आहे आणि शिवशक्तीच आपल्याला आशीर्वाद देत असते. आणि ज्या पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत, वासंतीताईंशी आपण एकरूप होत आहोत. वासंतीताई त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला देत आहेत. एक पवित्र आत्मा जो अजूनही आपल्याला आशीर्वाद पाठवत आहे. तर खूप आभार मानायचे वासंतीताईंचे प्रत्येक क्षणाला. त्या आभारामध्ये रहस्य आहे तुमच्या सुखी जीवनाचं, सक्सेसफुल रेकी मास्टर होण्याचं, ग्रँड मास्टर होण्याचं. ज्या ज्या मिळालेल्या गोष्टी जेव्हा सातत्याने तुम्ही आभार मानता, तर त्या परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतोच. असं हे आहे आपलं
पवित्र आत्म्याशी संबंधित असलेलं आज्ञाचक्र. त्याचा पुढचं आणि याला पूरक आहार आहे तो गर्द निळ्या रंगामधलं, म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं ब्लूबेरीज असतात, परत ब्लूबेरीज आहे, किंवा सात्विक आहार आणि सात्विक विचार. तर त्याद्वारे आपण आपली वाटचाल होते ग्रँड मास्टरकडे. आणि पुढचं चक्र आहे ते आहे तुमचं सहस्त्रहार चक्र. तर सहस्त्रहार चक्र आपण कल्पनेमधून इथे सहस्त्र पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं कमळाचं फूल बघण्याचा प्रयत्न करतो. या सहस्त्र पाकळ्या म्हणजे ज्या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेशी संबंधित आहे. रेकीमध्ये जेव्हा आपण दीक्षा घेतो तर त्यावेळेस या सहस्त्रहार चक्रामधनं ती शक्ती आतमध्ये येते आणि आपल्याला शरीरभर ती ऊर्जा जाणवायला लागते. तर असं हे महत्त्वाचं चक्र आहे ज्याला आपण म्हणतो की सहस्त्रहार चक्र. आणि हे संबंधित आहे तुमच्या शरीरामधल्या सगळ्या चक्रांशी. आणि त्याचा बीजमंत्र मूळ आहे तो आहे सोहम. म्हणजे बघा, सोहमचा अर्थ आहे मी तोच आत्मा आहे. जेव्हा श्वास घेता तुम्ही श्वास रोखता आणि मग सावकाश श्वास सोडत जेव्हा सो म्हणायचं आणि मग हम म्हणायचं, किंवा तुम्ही सो घ्या, तिथे श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत तुम्ही हमचं उच्चारण करा. तर त्यावेळेस आपण सातत्याने या देहरूपी मंदिराला आपण सांगतोय की मी तोच आत्मा आहे. हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. पवित्र आत्म्याद्वारेच आपला पुढचा प्रवास आहे. हे एक वस्त्र आपल्याला देवाने दिलेलं आहे, पण हे वस्त्र इतकं प्रभावी आहे की या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत, या जन्माचं आपण कल्याण करत आहोत. तर अशी आहेत आपल्या शरीरामधली सगळी सातही चक्र आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतातच जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीची साधना करता विविध बीजमंत्रांद्वारे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय.